नमस्कार, मी सौ पद्मजा घाटगे, मी रेकी मास्टर आहे. वेद ॲस्ट्रोमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण रेकी आणि 7 चक्र याबद्दल माहिती पाहत आहोत आणि ही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद होतोय आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप आभार. मागच्या वेळेला आपण मूलाधार चक्राविषयी माहिती पाहिली होती. आज आपण स्वाधिष्ठान चक्रासंबंधी माहिती पाहणार आहोत. स्वाधिष्ठान चक्र आपल्या 7 चक्रांपैकी 2 नंबरचं चक्र आहे. यालाच आपण सॅक्रल चक्र असं सुद्धा म्हणतो. हे चक्र नाभीच्या खाली 3 बोटं स्थित आहे. याची स्थापना स्वाधिष्ठान चक्राच्या शेवटी आणि मूलाधाराच्या सुरुवातीला झालेली आहे. असं म्हणतात स्वाधिष्ठान चक्रामध्ये आपला आत्मा वास करतो. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली असेल तर त्याच्यामध्ये कुंडलिनीचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर आपली कुंडलिनी जी आहे ती अग्नितत्वाची आहे आणि म्हणून तिची स्थापना ही जलतत्वामध्ये केलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये 3 ते 8 या वयोगटामध्ये पहा की त्यांचं टेस्ट डेव्हलप होत असते. की याच पिरियडमध्ये मुलं खूप चॉकलेट खातात, गोड त्यांना खाण्याची खूप क्रेविंग होते कारण त्यांचा स्वाद किंवा टेस्ट डेव्हलप होत असते. इथं आपला पोटाचा भाग सगळा येतो. आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सगळे स्वाधिष्ठान चक्रामध्ये येतात. इथला मंत्र आहे वम, याची देवता आहे लक्ष्मी, ग्रह आहे शुक्र आणि याचा रंग आहे ऑरेंज नारंगी कलर आहे याचा. तर आता वम म्हणजे काय? वम म्हणजे वैभव लक्ष्मी. आपल्याकडे म्हणतात पहा की पाणी असेल तर सृष्टी आहे, पाणी असेल तरच अन्नधान्य पिकणार आहे किंवा निसर्ग आहे, सुबत्ता आहे हे आपण ऐकतो. आणि आपली एकमेव भारतीय संस्कृती अशी आहे की जिथं पाण्याला जीवन म्हटलेलं आहे, पाण्याला सजीव मानलेलं आहे. दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीमध्ये पाण्याला जीवन हा शब्द वापरलेला नाहीये. तर इथं कल्पना अशीच केलेली आहे की आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये जर योग्य पाण्याचं प्रमाण असेल तरच आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालतं. आणि इथली देवता जी आहे ती लक्ष्मी आहे. मग ग्रह आहे शुक्र. तर शुक्र काय देतो? शुक्राच्या अंमलाखाली आपल्याला भौतिक सुखसुविधा ज्या लागतात, आपल्याला जीवन जगत असताना ज्या काही आपल्याला गाडी, बंगला, घर, जे काही आपल्याला, ही लिस्ट आपली संपतच नाही कधी. हे जे आपल्याला लक्झरी किंवा ह्या सुखसुविधा हव्या असतात त्या सगळ्या शुक्राच्या अंमलाखाली येतात. तर इथला मंत्र आहे वम. वम म्हणजे वैभव लक्ष्मी ज्याला आपण म्हणतो. वैभव लक्ष्मीची पूजा करतो. आता वम म्हणजे काय? वैभव लक्ष्मी म्हणजे काय किंवा अष्टलक्ष्मी म्हणजे काय? अष्टलक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राजलक्ष्मी किंवा भाग्यलक्ष्मी आपण ज्याला असं म्हणतो. म्हणजे जीवन जगताना आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. जेव्हा तुमचं स्वाधिष्ठान चक्र खूप बिघडलेलं असतं तेव्हा तुमचे सेव्हिंग होत नाही, तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम खराब असते, तुम्हाला इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम होतात, हे एन्झायटी असते. आणि जेव्हा हे चक्र बॅलन्स असतं तेव्हा या सगळ्या सुखसुविधा किंवा या अष्टलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, धनलक्ष्मी जे काही आपल्याला हवं असतं, ज्या काही सुखसुविधा आपल्याला हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला मिळत असतात. तर यासाठी जेव्हा हे चक्र इम्बॅलन्स होतं तेव्हा या सुखापासून माणूस वंचित राहतो. ह्या घटना आपल्या आयुष्यातल्या थांबतात. तेव्हा रेकी हा खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या स्वाधिष्ठान चक्राला रेकी देऊन ही चक्र आपण परत ऍक्टिव्हेट करतो आणि वम मंत्राच्या चॅन्टिंगने ऍक्टिव्हेशन होतच. या पद्धतीनं आपण ही चक्र ऍक्टिव्हेट करून आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत ते मिळवू शकतो. धन्यवाद.